महापालिकेनंतर शिवसेनेचा पुढचा डाव, पंचायत समिती ते जिल्हा परिषद मिशन मोडवर. सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत शिवसेना एकनाथ शिंदे गटाने केलेल्या दणदणीत कामगिरीनंतर आता पक्षाने पुढील राजकीय टप्प्याची तयारी केली असून पंचायत समिती ते जिल्हा परिषद निवडणुकांसाठी मिशन मोडवर रणनीती आखली जात आहे. या पार्श्वभूमीवर प्राध्यापक मोहन वनखंडे सर यांच्या नेतृत्वाखाली सांगली जिल्हा परिषद व पंचायत समिती मिरज निवडणुकीच्या दृष्टीने शिवसेनेचे प्रमुख कार्यकर्ते, पदाधिकारी व प्रभावी नेत्यांची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत संघटन बळकटीकरण, निवडणूक रणनीती, मतदारांपर्यंत पोहोचण्याची दिशा व भविष्यातील राजकीय वाटचाल यावर सविस्तर चर्चा करण्यात आली. प्रत्येक पदाधिकारी व कार्यकर्त्याला विश्वासात घेत आगामी निवडणुका मोठ्या ताकदीने लढवण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला. या बैठकीस माननीय मोहन वनखंडे सर, शिवसेना महानगर प्रमुख माननीय बजरंगभाऊ पाटील, सांगली जिल्हा प्रमुख तसेच मिरज तालुक्यातील मालगाव, बेडक, खंडेराजुरी, भोसे, कौलापूर, नरवाड, म्हैसाळ, आरग आदी एकूण 49 गावातील शिवसेनेचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते व इच्छुक उमेदवार मोठ्या संख्येने उपस्थित होते. महापालिकेतील यशानंतर आता जिल्हा परिषद ते पंचायत समिती असा शिवसेनेचा राजकीय प्रवास वेग घेत असून मिरज व सांगली जिल्ह्यातील राजकारणात मोठे उलथापालथ होण्याची चिन्हे स्पष्ट दिसत आहेत. अर्थराज्य न्यूज मराठीकरिता ब्युटी रिपोर्ट. अर्थराज्य न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.